सर्व सेवक सेविका बालगोपाल आणि या बहिणी सर्वांना माझा नमस्कार। तर सेवक सेविका आज आपण बघणार आहोत की बाबा हनुमानजीची जी प्रतिमा असते हवन करतेवेळी किंवा जे आपल्या भिंतीला वगैरे आपण लावून ठेवतो तर ते पूर्वमुखीच का असते, तर आपण त्याचे उत्तर आज जाणणार आहोत। तर बघा, या मार्गातील सेवक हवन करताना बाबा हनुमानजीची प्रतिमा पूर्वमुखी ठेवतात आणि हवन करण्याचे तोंड पश्चिमेकडे असते। सूर्य पूर्वेला निघत असल्यामुळे पूर्व दिशा नेहमी प्रकाशमय असते। परमेश्वर हा प्रकाशमय आहे। पश्चिमेला सूर्य मावळत असल्यामुळे अंधार पडतो। त्याचप्रमाणे मानव आपल्या जीवनात काही कारणास्तव बुडतो आणि त्याचे जीवन अंधकारमय बनते। दुःखी मानवाचे जीवन बुडू नये, त्याच्या जीवनात अंधकारमय वातावरणाऐवजी प्रकाशमय वातावरण निर्माण झाले पाहिजे। या दृष्टिकोनातून त्याचे लक्ष नेहमी समोर असलेल्या प्रतिमेकडे म्हणजेच भगवंताकडे असले पाहिजे आणि भगवंताकडे पाहिल्यास त्याच्या मानवाची एकाग्र तयार होऊन एक लक्ष, एक चित्त, एक भगवान मानल्यास तो त्याचे जीवन प्रकाशमय बनवू शकतो। मानवाने मानवासारखे वागणे हाच खरा मानव धर्माचा हेतू आहे। मानवाने जीवन त्यागमय असून त्या क्षमा, शांती हे गुण त्याच्यात निर्माण होऊन सत्य, मर्यादा, प्रेम याचे आचरण त्या सर्व बरोबर केले पाहिजे। हीच या धर्माची शिकवण आहे आणि हाच खरा मानव धर्म आहे। या मार्गाचा सेवक हा प्रकरण 8 मध्ये सांगितल्याप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या ज्या ज्या देवतांची दर्शन दिले त्यापेक्षा कमी नाही, किंबहुना तो श्रेष्ठ आहे हे सिद्ध केलेले आहे। त्या सर्व देवदेवता ही मानव होत्या, परमेश्वर नव्हते असे बाबांनी सांगितले आहे। तर सर्व सेवक सेविकांना असे आहे की आपण प्रकरण 8 नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आजचा विषय म्हणजे बाबा हनुमानजीची पूर्वमुखीच का असते प्रतिमा। तर थोडा बहुत तरी जाणव सर्व सेवकांना आली असेल हीच आशा। धन्यवाद, सर्वांना माझा नमस्कार।